PM किसान योजना आणि ॲग्रिस्टॅक योजना म्हणजेच फार्मर आय.डी. याचा काही संबंध आहे का? कारण 2 ऑगस्ट 2025 PM किसान योजनेचा 20व्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे आणि PM किसान योजनेचा 20वा हप्ता 2 ऑगस्ट 2025ला 11 वाजता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निर्गमित केला जाणार आहे, पाठवला जाणार आहे. आणि यामध्ये बरेच शेतकरी भ्रमात आहेत की PM किसान योजनेच्या 20व्या हप्त्याची आणि ॲग्रिस्टॅक योजनेची म्हणजेच फार्मर आय.डी.चा काही संबंध आहे का? बरेच शेतकरी भ्रमात आहेत कारण सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे, सरकारच्या शेतकऱ्यांबद्दलच्या कोणत्याही योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर त्यांना फार्मर आय.डी. कंपल्सरी आहे. म्हणजे फार्मर आय.डी. असेल तरच योजनेचा लाभ हा घेता येणार असं कृषी विभागाकडून राज्याच्या तसेच केंद्राच्या सुद्धा कृषी विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे. आणि यामुळेच बरेच शेतकरी भ्रमात आहेत की 20वा हप्ता आम्हाला मिळणार की नाही. कारण बऱ्याच शेतकऱ्यांचा पोर्टलच्या प्रॉब्लेममुळे किंवा त्यांच्या उशिरा रजिस्टर करण्याच्या प्रॉब्लेममुळे बऱ्याच जणांचे फार्मर आय.डी. बऱ्याच शेतकऱ्यांचे फार्मर आय.डी. हे आलेले नाहीत आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक भीतीचं वातावरण आहे. कारण आत्तापर्यंत शेतकरी PM किसान योजनेच्या 20व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होते. कारण पहिल्यांदाच असं झालं आहे की ही PM किसान योजनेचा 20वा हप्ता हा लेट झालेला आहे. बऱ्याच वेळा जास्तीत जास्त जुलैच्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांना हप्ता मिळाला होता आत्तापर्यंतचा जर रेकॉर्ड बघितलं तर. परंतु आता खूपच लेट झाला आहे आणि हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 ऑगस्टला जमा केला जात आहे. म्हणजेच जवळजवळ ऑगस्ट महिना आला आहे आणि तरीही जर फार्मर आय.डी.चा याच्याशी संबंध असेल तर शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तर हेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत की फार्मर आय.डी.चा आणि 20व्या हप्त्याचा काय संबंध आहे का, आणि जर संबंध आहे तर शेतकऱ्यांना त्याचा कोणता धोका हा बसू शकतो हे सुद्धा आपण इन डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील. तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट. 2 ऑगस्ट 2025ला वाराणसी येथून महाजनसंपर्क कार्यक्रमातून माननीय नरेंद्र मोदी हे 11 वाजता बटन दाबणार आहेत आणि PM किसान योजनेचा 20वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. हा हप्ता DBT मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. त्यासाठी तुमची EKYC पूर्ण असणे महत्त्वाचे आहे. जवळजवळ बऱ्याच शेतकऱ्यांचे EKYC ही पूर्ण आहे. यासाठी 92 ते 93 लाख शेतकरी पात्र आहेत. म्हणजे PM किसान योजनेच्या 20व्या हप्त्यासाठी 92 ते 93 लाख शेतकरी हे पात्र आहेत. यामध्ये मागच्या जी 19वा हप्ता होता आणि त्यावेळी जी शेतकऱ्यांची संख्या होती त्याच्यामध्ये आता वाढ झालेली आहे. त्यावेळी जवळजवळ 91 लाख संख्या होती, आता ती 92 ते 93 लाख अंदाजे ही संख्या गेलेली आहे. आणि इतक्या शेतकऱ्यांना ही 20वा हप्ता हा PM किसान योजनेचा मिळणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे PM किसान योजनेच्या 20वा हप्ता आणि फार्मर आय.डी.चा काय संबंध आहे का? जर फार्मर आय.डी. नसेल तर PM किसान योजनेचा 20वा हप्ता येणार नाही असं होणार आहे का? असं बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहेत. नव्हे तर बऱ्याच शेतकऱ्यांनी याबद्दल कमेंटच्या माध्यमातून प्रश्नसुद्धा विचारलेले आहेत. तर तसं पाहिलं तर 20वा हप्ता हा अजून तरी स्पष्टपणे सरकारने स्पष्ट सांगितलेलं नाही की 20वा हप्ता जर फार्मर आय.डी. नसेल तर तुम्हाला येणार नाही असं सरकारने स्पष्ट सांगितलेलं नाही. कारण 20वा बऱ्याच शेतकऱ्यांचे पोर्टलचा प्रॉब्लेम असो किंवा त्यांचे उशिरा डॉक्युमेंट्स देण्यामुळं, उशिरा रजिस्ट्रेशन करण्यामुळं फार्मर आय.डी. बऱ्याच शेतकऱ्यांचे आले नाहीत. काही ना काही प्रॉब्लेममुळे जवळजवळ निम्म्याच्या वर शेतकऱ्यांचे फार्मर आय.डी. आलेले नाहीत. आणि असं जर सरकारने केलं की फार्मर आय.डी. असेल त्याच शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा हप्ता मिळणार, असं जर सरकारने केलं
तर जवळजवळ निम्मे शेतकरी PM किसान योजनेच्या 20व्या हप्त्यातून वगळले जाणार आहेत. त्यामुळे कृषी विभागाकडून काही अट या 20व्या हप्त्यापुरती कट करण्यात आलेले आहे, म्हणजे ही अट ही वगळण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यामध्ये जो संभ्रम होता की 20वा हप्ता फार्मर आय डी असेल त्यांनाच मिळणार, हा संभ्रम आता दूर झालेला आहे. ज्यांच्याकडे फार्मर आय डी नाही अशा सुद्धा शेतकऱ्यांना 20वा हप्ता हा मिळणार आहे. फक्त तुमची EKYC पूर्ण असणे हे गरजेचे असणार आहे, कारण DBTच्या माध्यमातून 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जातो आणि त्यासाठी तुम्हाला तुमची DBT क्लिअर असणं हे सुद्धा गरजेचं आहे. तुमचा DBT ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे. EKYC करणं हे गरजेचं आहे. 20व्या हप्त्यासाठी इतक्याच अटी महत्त्वाच्या आहेत. 20व्या हप्त्यासाठी फार्मर आय डी हा कंपल्सरी करण्यात आलेला नाही, परंतु यानंतरचे जे हप्ते असणार आहेत त्यासाठी किंवा यानंतरच्या शेतकऱ्यांच्या ज्या काही योजना असतील ऑगस्ट सोडून, त्या योजनांचं जे पैसे आहेत ते किंवा जे काही लाभ तुम्हाला ज्या योजनांचे मिळणार आहेत ते फार्मर आय डी असतील तरच मिळणार आहेत, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा मला वाटतं तुमचा क्लिअर झाला असेल. तुम्हाला आणखी एक मुद्दा मला सांगायचा आहे, तो म्हणजे शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड असतं ते आज सांगण्याचा महत्त्वाचा आजच्याच व्हिडिओमधून सांगण्याचा महत्त्वाचा हेतू आहे, तो म्हणजे किसान क्रेडिट कार्डवरती जे तुम्हाला शेतकऱ्यांना लोन मिळतं ते लोन 1 ऑगस्टपासून जर तुमचा फार्मर आय डी असेल, फार्मर आय डीला किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच KCC कार्ड जर अटॅच असेल तरच तुम्हाला जे KCC मार्फत तुम्हाला जे कर्ज मिळतं, जे लोन मिळतं ते मिळणार आहे, असे सुद्धा कृषी विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे. कारण कर्ज घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला हेक्टरी 5 लाखांपर्यंत कर्ज मिळतं आणि हे 5 लाखांपर्यंत जर कर्ज तुम्हाला मिळवायचं त्यासाठी सुद्धा काही अटी आहेत, कारण सर्वच्या सर्व 5 लाख एकाच वेळी भेटत नाही, त्यासाठी सुद्धा काही अटी आहेत. त्याचा सेपरेट व्हिडिओ आपण बनवूच. परंतु किसान क्रेडिट कार्ड जर तुमच्या फार्मर आय डीला अटॅच असेल तरच तुम्हाला इथून पुढचे जे शेतकऱ्यांसाठीच्या योजना आहेत त्या योजनांचा लाभ हा घेता येणार आहे. सर्वात महत्त्वपूर्ण ही सुद्धा अपडेट आहे. आज सांगण्याचं कारण म्हणजे 1 ऑगस्ट 2025 पासून हा नियम लागू केला जाणार आहे शेतकऱ्यांसाठी. हे KCC जे कार्ड आहे त्यामार्फत जे लोन मिळतं ते फक्त तुम्हाला पिकांसाठीच नाही तर तुम्हाला शेतीपूरक जे जोडधंदे आहेत, जे व्यवसाय आहेत शेतीपूरक, त्या सर्व व्यवसायांसाठी हे कर्ज मिळतं. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हे खूप महत्त्वाचं कर्ज असणार आहे, किसान क्रेडिट कार्ड मार्फत मिळणार. त्यामुळे तुम्हाला जे तुमचं फार्मर आय डी आहे ते किसान क्रेडिट कार्डला अटॅच करून घेणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे, तरच तुम्हाला हे लोन हे मिळणार आहे. सो आजच्या व्हिडिओमधून आपण महत्त्वपूर्ण 2 अपडेट पाहिलेले आहेत. सर्वात आनंदाची बातमी म्हणजे 2 ऑगस्ट 2025ला PM किसान योजनेचा 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार, तोही DBT ज्या शेतकऱ्यांचा ॲक्टिव्ह आहे त्यांच्या खात्यामध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना आनंदाची गोष्ट म्हणजे फार्मर आय डीचा याच्याशी संबंध नसणार आहे या हप्त्यापुरता. पुढच्या हप्त्यापासून कंपल्सरी फार्मर आय डी करण्यात येणार आहे, कारण बऱ्याच शेतकऱ्यांचा फार्मर आय डी आलेला नाही आणि यामधून बरेच शेतकरी वगळले जाऊ शकतात. त्यामुळे ही फार्मर आय डीची अटसुद्धा कॅन्सल करण्यात आलेली आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे KCC कार्ड संदर्भात, KCC कार्ड तुम्हाला फार्मर आय डी बरोबर अटॅच करणं महत्त्वाचं आहे, तरच तुम्हाला शेती व शेतीपूरक व्यवसायाला जे लोन मिळतं KCC कार्डमधून, किसान क्रेडिट कार्डवरून, ते तुम्हाला मिळणार आहे. सो या 3 महत्त्वपूर्ण अपडेट जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. भेटूया पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.